नमस्कार, मी राजेश मांदाडे, मुक्काम पोस्ट दुमक चातोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. आणि आज आपण आलेलो आहोत दर साखरा येथील प्रगतशील शेतकरी प्रमोदराव शेंडे यांच्या शेतावर मुंगाची पाहणी करण्याकरता. तर आता 3-4 वर्षामध्ये मुंगाचं पीक आलं आणि हा उन्हाळी मूग जिकडं तिकडं ह्या मुंगाची लागवड होत आहे. तर मूग खरंच खूपच छान वाटते, चांगला कंबर आलेला आहे. तर आपण त्यांनाच विचारू का ह्या मुगाचं बियाणं कोणचं आहे आणि त्यांना आजपर्यंत खर्च किती आला आणि उत्पन्न किती अपेक्षित आहे. तर तुमचं नाव सांगा पहिले. प्रमोद शेंडे, राहणार साखरा, तहसील वणी, जिल्हा यवतमाळ. तर बियाण आहे हे निर्मल कंपनीचं आहे. तर ह्या प्लॉट आपला किती एकराचा आहे? हा आहे 2 एकराचा प्लॉट. तर बियाणं किती लागलं आता? बियाणं आपल्याला आहे याच्यात 20 किलो बियाणं आहे. सीड चांगला खर्च लागला. नाही, घरगुती आहे. घरगुती आहे. आणि त्याला खत याला लागला आहे 2 बॅगा पहिले पेरते वेळी. हां 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 ट्रॅक्टरनं पेरला का? ट्रॅक्टरची पेरणी आहे. आणि आपल्याला पेरते वेळी खत किती द्यायला लागलं इथं? पेरते वेळी 2 थैल्या बियाणासोबत. तुमचं दिलं आणि ते झालं 20-20-0. 20-0च्या 2 बॅगा पेरते वेळी दिल्या म्हणा. आणि नंतर पुन्हा मग फवारणीचा खर्च आला असेल. फवारणीचा खर्च झाले आहे, एक तणनाशक झाली आहे. हां, त्याच्यानंतर आता डवरणी झाली नाही, त्याच्यानंतर 2 फवारण्या वरच्या झाल्या आहे. वरच्यामध्ये आपण कोणचं मारलं? वरच्यामध्ये मारला आहे आपण एक अडीचं मारला आहे कीटकनाशक, बुरशीनाशक मारला आहे आणि एक पांढऱ्या माशीसाठी मारला आहे. तर मंडळी, आपल्या ह्या जो मूग आहे, या मुगावर जो जास्तीत जास्त अटॅक येतो तो म्हणजे पांढऱ्या माशीचा अटॅक आहे. आपल्या वातावरण थंड असल्याच्यानं उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या माशीचा अटॅक जास्त येते, कारण बाकी पिकं राहत नाही आणि ह्या फक्त मग मूग असते. त्या मुगावर जास्तीत जास्त पांढऱ्या माशीचा अटॅक होते. तर तो जर आपण कव्हर केला तर मुगाचं आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न होऊ शकते. तर आपल्याला आता असं वाटतं म्हणजे मूग आता आपल्याला किती होईल बा एवढ्या प्लॉटमध्ये? मुंगामध्ये आपल्याला 6-7चा ॲव्हरेज पडू शकते एकरी. तर ह्या किती एकर आहे? 2 एकर आहे. 2 एकर आहे. तर 10 ते 15 क्विंटल समजायचा इथं मूग होऊ शकते. तर असा आपण खर्च जर पकडला तेवढ्या प्लॉटला खर्च किती आला? खर्च आपल्याला शेवटपर्यंत 25,000 येऊ शकतो. 25,000 रुपये खर्च. कापणीपर्यंत, 8-2-16 कापणीपर्यंत. म्हणजे असं तो त्याला 1.25 ते 1.5 लाखाचं उत्पन्न आणि आपण त्याच्यामध्ये 30,000 रुपये खर्च काढला तरी आपल्याला 1-1.25 लाख 2 एकरामध्ये उत्पन्न मिळू शकते. तर आपलं हे जे पीक आहे तूर काढल्यावर किंवा पराठी काढल्यावरच असते, त्याच्यानं आपण उन्हाळ्यामध्ये रिकामं राहण्यापेक्षा पाणी जर असेल तर आपण मुंगाची शेती, ह्या उन्हाळ्या मुंगाची शेती जरूर करू शकतो. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण समोर ज्यानंतर भेटू आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.